चला तर आज आपण पोटभर असा नाश्ता बनवूया. पिठामध्ये भरपूर पालक अशी टाकून मी इथे स्वच्छ पालक नीट करून घेत आहे. मस्त छान बघा हिरवीगार पालक आहे. उन्हाळ्याचा पोळी भाजी खाऊन कंटाळा येतो प्रत्येकालाच, असं नवीन काहीतरी खाऊ वाटतं. तर चला आज आपण खूप असा मस्त नाश्ता बनवूया. पालकचे पराठे बनवू आपण, धपाटे पराठे पण बनवू शकतो. मस्त अशी बारीक पालक मी कट करून घेत आहे आणि पाण्यामध्ये लगेच टाकून घेत आहे. बघा खूप कवळी पालक आहे, त्यामुळे देठं पण टाकले तरी पण चालते. मी देठं पण कट करून घेत आहे. बघा अशी आपल्याला बारीक पालक कट करून घ्यायची आहे. मिक्सरमध्ये काढायची नाही, कारण टेस्ट तेवढी छान येत नाही. अशी कट करूनच घ्यायची. बरेच जण मिक्सरमध्ये काढून घेतात. तुम्ही अशा या पद्धतीने, मी ज्या पद्धतीने करते त्या पद्धतीने तुम्ही करून बघा. खूप छान लागते, तर खूप टेस्टी होते. एकदा बनलं तर परत बनवसाल. मी ते कांदा कट करून घेत आहे, छान असा बारीक असा त्याच्यामध्येच टाकून देत आहे. पण लसूण सोलून घेऊ, काही वेळही लागत नाही, 10-15 मिनटामध्ये तर रेडी होते. कोथिंबीर कट करून घेते मी, दह्यासोबत खायची खूप टेस्टी लागते. नक्की तुम्ही ट्राय करा. तुम्ही मिरच्या कट करून मिरच्या घेत आहे नीट करून हिरव्यागार छान अशा. यामध्ये शक्यतो हिरव्या मिरच्याच टाकायच्या. हिरव्या मिरच्याने खूप छान टेस्ट येते, लाल तिखट नाही येत नाही, कारण की पालक हिरवी असल्यामुळे हिरवेच टाकायचे. काहीही आपण हिरवं पदार्थ काहीही बनवायला की त्यामध्ये हिरवी टाकली की एक टेस्ट वेगळीच येते. मी ते मिरच्या कट करून घेते. पूर्ण मिरच्या टाकल्या की मिरच्या तशाच राहतात, त्या निघत नाही, तर त्यामुळे आपल्याला मिरच्या कट करून टाकायच्या आहे. एकदम असा बारीक असा ठेचा निघतो मिरच्या टाकल्या की. हे बघा मी अशा बारीक कट करून घेते मिरच्या. बघा किती छान असा बारीक ठेचा निघलेला आहे. मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 प्लेट ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. आणखीन अर्धी प्लेट आपल्याला इथं बेसन घ्यायचं आहे. इथे गव्हाचं पीठ घेतलं आणि 2 मूठ ज्वारीचं पीठ आणि 1 मूठ बेसन, असं 3 पीठ आपल्याला घ्यायचं आहे. इथं पालक मस्त अशी पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहे. बघा अशी मस्त आपल्याला पालकमधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे. आता पिठामध्ये आपल्याला पूर्ण पालक टाकून द्यायचे आहे. पाणी आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे आपल्याला पालक टाकून द्यायचे आहे. खूप छान लागते धपाटे, नक्की तुम्ही ट्राय करा. जेवढी पालक टाकली तेवढे टेस्टी होते. मस्त हिरवेगार असे छान. मी तर पूर्ण पालक टाकून देत आहे. 2 चम्मच मी ठेचा टाकून देत आहे. मस्त असं ताजा ठेचा काढून घ्यायचं शक्यतो तर. कोथिंबीर टाकत आहे. 1-2 चम्मच असं ओवा टाकत आहे. यामध्ये ओव्यानं खूप छान टेस्ट येते. जिरं पावडर टाकत आहे मी 2 चम्मच. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला. हळद टाकायची 1 चम्मच. तर सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. अगोदर आपल्याला मस्त असं मिक्स करून नंतर पाणी टाकायचं आहे, कारण की पालकचं पण पाणी सुटते, म्हणून आपल्याला हळूहळूच पाणी टाकायचं आहे. एकदमच असं पाणी टाकायचं नाही. अगोदर घट्टसर मळून घेतलं की ऑटोमॅटिक पालकचं पाणी सुटते आणि आपलं पीठ हे पतलं होते. आपल्याला जास्त घट्टसरही नाही करायचं, कारण की आपल्याला काही लाटून करायचे नाही, त्यामुळे आपल्याला पतलंच करायचं आहे. पीठ असं चुरायचं आहे, जसं की पुरणाच्या पोळीला आपण पीठ कसं चुरतो त्या पद्धतीने तसंच आपल्याला पाहिजे. पण हळूहळू पाणी टाकायचं. असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. पूर्ण पीठ असं छान चुरून घेते. बघा किती छान आपल्या पिठाला कलर आलेला आहे. बघा किती छान. यानेच कळत आहेत की आपले धपाटे किती छान बनतील. मीठ कमी वाटलं मी, त्यामुळे मीठ टाकून घेतलं थोडंसं. परत आपल्याला 10-15 मिनटं असंच पीठ ठेवायचं आहे. यावरती काही झाकून. झालेले आहे 10-15 मिनटं. तर चला आपण थापून घेऊ. असे याने टेस्ट खूप छान येते, नक्की तुम्ही ट्राय करा. असेच लाटून करण्यापेक्षा अशी याने टेस्ट वेगळीच येते, खूप छान लागते. लसूण टाकल्याचा राहिला होता आपला, यामध्ये लसूण टाकून घेते. तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही थापू शकता, जाड पतले जसे म्हणले तसे बनतात. मोडत बिलकुल नाहीत, एकदम असे मऊ येतात धपाटे, खूप छान लागते. माझी रेसिपी आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट करा. अशाच नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. आपल्याला मीडियम गॅसवर भाजायचे आहे. साईडने तेल सोडायचं जेणेकरून चिटकणार नाहीत.
तुम्हाला अजून एक दाखवते बघा. खूप सोपं, आपण ज्वारीच्या रोट्या कशा करतो त्या टाईपचंच आहे बघा. खूप छान लागते, नक्की ट्राय करा.